आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. आपण रोज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे कंटेंट बघत असतो. पण आपण काय पाहतोय याचा आपल्या मनावर, भावनांवर थेट परिणाम होतो. काही गोष्टी आपल्याला आनंद, प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा देतात, तर काही गोष्टी ताण, दुःख, तुलना निर्माण करतात. म्हणूनच सोशल मीडियावर काय पाहायचंय आणि काय टाळायचंय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक साधा पण खूप खोल प्रश्न विचारणार आहे की आपण नक्की सोशल मीडियावर काय पाहत आहोत आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला खरंच आनंद मिळतोय का, की खरंच आपलं एंटरटेनमेंट होतंय, खरंच आपला स्ट्रेस कमी होतोय, की नकळत आपण तुलना, दुःख आणि कमतरतेच्या भावनेमध्ये अटकत चाललेलो आहोत. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण आज आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओज बघतो, रील्स बघतो. त्यामध्ये आपल्याला कोणाची तरी लक्झरियस लाईफ दिसते, कोणीतरी परदेशात फिरतंय, कोणीतरी नवीन गाडी घेतली, कोणाचं तरी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन इतकं सुंदर आहे, कोणाची तरी इतकी छान तुकतुकीत त्वचा आहे, कोणीतरी करोडोंची कमाई कमावत आहे, किंवा कोणाची तरी फॅमिली किती भारी आहे, घर किती छान आहे, कोणाला त्यांचा नवरा किती सपोर्ट करत आहे, कोणाला त्यांची बायको किती सपोर्ट करत, कोणाच्या घरामध्ये किती छान फॅसिलिटीज आहे, कोणाचं तरी काय, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कम्पेअर करायला सुरुवात करतो आणि आपण ते बघतो. सुरुवातीला हे वाटतं की वाव, किती छान ना, मी पण असंच करणार. पण काही वेळानंतर जर आपल्या मनामध्ये एक विचार येत असेल, मी अजून इथेच कसं काय, माझ्याकडे हे का नाही आहे, मी मागे पडतीये, माझं आयुष्य तर कसं बकवास आहे, असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील ना, तर इथेच तुलना सुरू होते. आणि माहिती आहे ना की आनंदाचा शत्रू म्हणजे कंपॅरिझन, तुलना ही खरं तर नैसर्गिक आहे, पण सततची तुलना आपला आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर आपण लोकांच्या आयुष्यातले हायलाइटेड मोमेंट्स बघतो, त्यामागची मेहनत, अपयश, संघर्ष ते फार कमी दिसतं. त्यामुळे आपल्याकडून काय होतं, आपल्या आयुष्याच्या पडद्यामागच्या गोष्टींची तुलना इतरांच्या हायलाइटेड रील्सशी आपण करत असतो आणि मग निर्माण होते कमीपणाची भावना, असंतोष, स्वतःबद्दल शंका, कधीकधी नैराश्य आणि कधीकधी तर इतकं होतं की आपण आपल्या पार्टनरला, घरातल्यांना सुद्धा ब्लेम करतो की तुमच्यामुळे असं आहे, तुमच्यामुळे तसं आहे. आणि ह्यामुळे नाते, रिलेशन हे सुद्धा खराब होतात. आपल्यामध्ये दुःखाची भावना, निराशाची भावना तयार होते. मग सोशल मीडिया वाईट आहे का? नाही, अजिबात नाही. सोशल मीडिया तर एक छान साधन जे आपल्याला ज्ञान देतं, माहिती देतं, नवीन नॉलेज शिकवतं, आपला व्यवसाय असेल तर तो व्यवसाय वाढण्यास मदत करतं, प्रेरणा देतं, बऱ्याचशा नवीन गोष्टी आपण त्यातून शिकतो, बरेचसे उत्तरं आपल्याला कळतात, आपलं एंटरटेनमेंट होतं, स्ट्रेस कमी होतो, भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. पण प्रश्न हाच आहे की तुम्ही काय बघता आणि किती वेळ बघता. आपल्या सर्वांकडे 24 तास आहे, पण त्यातला आपण किती वेळ सोशल मीडियाला द्यायचा आहे. जर तुमचा बिझनेस असेल तर कदाचित तुम्ही जास्त वेळ देणार, पण नसेल आणि तुम्ही सहज म्हणून बघत असाल तर किती. आणि जर तुमचं फीड म्हणजे जे काही रील्स, व्हिडिओज तुम्हाला प्रेरणा देत असतील ना, पुढे शिकवत असतील, पुढे तुम्हाला ढकलत असतील आयुष्यामध्ये की काहीतरी कर, चांगलं कर, तुमच्यात एक मोटिवेशन निर्माण होत असेल की हां, यांचं असं छान आहे ना, मला पण असं करून बघायचं आहे, मला पण जमेल, मी पण करणारच माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं, असं जर तुम्हाला इन्स्पिरेशन देत असेल, किंवा कोणाचं छान डेली रुटीन बघून आपल्याला सुद्धा असं वाटतं ना की वा, मी पण असा प्रयत्न करेल बरं का, ह्या एरियामध्ये मी थोडीशी कमी आहे, मी पण हा माझा एरिया छान करेल, नक्की नीट करेल. तर अशा रील्स बघणं खूप चांगलं आहे, व्हिडिओज असे बघणं खूप छान आहे. परंतु जर ते तुम्हाला सतत तुलना, दुःख, अपूर्णतेची भावना देत असतील तर ते थांबून विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि प्रत्येक वेळेस स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की हे कंटेंट मला प्रेरणा देत आहे का, की मला स्वतःबद्दल वाईट वाटायला लावतं आहे, ही माहिती शिकण्यासाठी बघते का मी, की फक्त वेळ घालवण्यासाठी. मी ज्यांच्याशी तुलना करते आहे त्याचा पूर्ण प्रवास मला माहिती आहे. ते सगळं बघितल्यावर माझी ऊर्जा कमी होते की वाढतीये, का माझी चिडचिड होते, की मला असं वाटतं की हे असं का. जर ही ऊर्जा तुमची कमी होत असेल तर तुमचं फीड चेंज करण्याची तुम्हाला वेळ आलेली आहे. आणि काय करावं, जे अकाउंट्स तुम्हाला नकारात्मक वाटत आहे, कुठेतरी आपल्या मनामध्ये कंपॅरिझनची भावना निर्माण करते, किंवा समोरच्याचं शो ऑफ बघून, सगळं बघून आपल्याला असं वाटतंय ना की माझ्याकडे काहीच नाही याच्यातलं, बापरे माझं कसं आहे. जर तुमच्यावर सेल्फ डाऊट
ते कंटेंट बघून येत असेल तर अशा अकाउंट अनफॉलो करा आणि जे अकाउंट शिकवतात, मार्गदर्शन करतात, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं अचीव करा हे सांगतायत, ते फॉलो करायचे. दिवसातून थोडासाच वेळ, ठराविक वेळ ठरवून घ्या, तो सोशल मीडियाला तुम्ही वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला प्रवास आपल्याशी स्वतःशीच तुलना करायची आहे. कालचे तुम्ही आणि आजचे तुम्ही ह्यामध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे की कालची मी आजच्यापेक्षा म्हणजे आज जी आहे ती कालच्यापेक्षा थोडीशी बेटर आहे. रोज 1% इम्प्रूव्हमेंट आपल्याला स्वतःमध्ये करायची आहे. आणि सर्वात रिच, सर्वात समाधानी, सर्वात आनंदी कोण आहे? जर तो मनाने शांत आहे, समाधानी आहे, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देतोय ना, तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. सोशल मीडिया तुमचं आयुष्य ठरवत नाही, तुमचे निर्णय ठरवतात. तुम्ही कोणता व्हिडिओ बघायचा आहे, त्याला किती वेळ द्यायचा आहे, त्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह होऊन जायचं आहे. कळत ना आपण एखाद्या कॉन्टेंटचे खूप इन्फ्लुअन्स होऊन जातो. त्यामुळे असे छान छान कॉन्टेंट बघायचे आहे ज्याने आपलं आयुष्य खूप चांगलं होणार आहे, आपल्याला इन्स्पिरेशन मिळणार आहे, मोटिवेशन मिळणार आहे. आपल्याला काही नवीन शिकायचं असेल तर ते शिकण्यास मदत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य आनंदी राहण्यासाठी मदत करणार आहे, स्ट्रेस फ्री राहण्यासाठी मदत करणार आहे. कारण शेवटी स्ट्रेस फ्री लाईफ सर्वांना हवी असते. मस्त हसत खेळत असं आयुष्य जर आपलं होणार असेल त्या कॉन्टेंटमुळे, तर नक्की बघायचं आहे. त्यामुळे येस, सोशल मीडियावर जे तुम्ही बघतात ते जरासं मॉनिटर करा आणि तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा. कारण हे आयुष्य ना एक क्षण गेला ना तो परत येत नाही. त्यामुळे ना खूप छान आनंदाने जगायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जगायचं आहे. आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या गोलवर चालणं खूप महत्त्वाचं आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.